मी आज आपल्यासाठी घेऊन आलेले कलेजी फ्राय रेसिपी. कमी मसाल्यामध्ये चांगली चवदार कलेजी फ्राय मी आज बनवणार आहे. तर त्यासाठी मी अर्धा किलो कलेजी घेतलेली, ती 3-4 पाण्यात स्वच्छ धुवून घेतलेली. शेवटी मिठाचं पाणी टाकून ती स्वच्छ धुतलेली कलेजी धुवून झाली. आणि मी गॅसवर कढई ठेवलेली. कढईमध्ये तेल आहे. तर माझी अशी कढई तुम्हाला दिसते. त्यात मी अगोदर ठेसा करून घेतला होता. त्यात थोडंसं तेल बाकी होतं. त्यातच मी आता कलेजी फ्राय करणार आहे. तर त्यासाठी मी एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे आणि तेल गरम व्हायला टाकलेलं आहे. कमी तेलामध्ये, कमी मसाल्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये असं मी कलेजी फ्राय करणार आहे. तर त्यासाठी मी घेतलेला आहे मसाला: एक मोठी काळी विलायची, एक हिरवी विलायची, दालचिनीचा एक तुकडा, 3 मिरे, 3 लवंग घेतलेले. कांदा लाल होण्यासाठी मी कढईत टाकलेला आहे. कांद्याचा थोडा कच्चा वास निघून गेला आहे. कांदा परतून झाले. त्यात अद्रक, लसूण, कोथिंबीर मी ही पेस्ट मिक्सरमध्ये न करता खलबत्त्यात कुटून घेतलेली. त्याच्यामुळं आपल्याला कसं अशी टेस्ट लागते, असा सेंट येतो जसं आपण पाट्यावर वाटण वाटल्यासारखं. मग अद्रक, लसूण कच्चा त्याचा वास निघून गेलेला आहे. तेला चांगलं परतून झालेलं. त्यात टमाटा, हळद टाकून ते मी परतून घेते. टमाट्याचा थोडा कच्चापणा निघून जाऊपर्यंत. टमाटे थोडे नरम झालेले, कांदा नरम झालेला आहे थोडा तेलात परतून. त्यामध्ये मी आता कलेजी टाकून ती परतून घेते. कलेजी मी पहिले वाफून घेतलेली नाही, बॉईल करून घेतलेली, तर मी डायरेक्ट कलेजीला फोडणी दिलेली. त्यात मी लाल तिखट घरी वाटलेले लाल तिखट टाकलेले, कारण बाजाराचं तिखट फक्त त्याला कलर असतो, ते तिखट लागत नाही. पण लाल लवंगी मिरची आणून घरीच कुटून ठेवलेली आणि 10 मिनटासाठी मी त्याला तसंच झाकून ठेवलं होतं. त्याचं पहिलं पाणी आटूस तर कलेजीचं 10 मिनटानंतर कलेजीचं पहिलं पाणी आटून झालेलं आहे. कारण कलेजी चांगली शिजली पाहिजे, त्यासाठी मग मी त्यामध्ये अजून पाणी पण टाकणार 1 ग्लास. त्यात 1 ग्लास पाणी टाकून पुन्हा 10-15 मिनटासाठी मी त्यात झाकण टाकून पुन्हा बॉईल होण्यासाठी ठेवणार आहे. कारण जास्त तेलकट आणि जास्त मसालेदार जर आपण खातो तर आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होतो. मला पण ॲसिडिटीचा त्रास होतो. त्यासाठी मी जास्त मसाले पण वापरत नाही. कमी मसाल्यामध्ये, कमी तेलामध्ये चवदार असं लागन अशा भाज्या मी करते. कारण जास्त तेल आपल्या आरोग्यासाठी हानिकारकच आहे. तर त्यासाठी आता 10 मिनटं 15 मिनटं झालेले. कलेजी चांगली फ्राय झालेली. कलेजीचा चांगला सुगंध पण येते. माझ्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तुम्हाला कसं काय वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा.